जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मराठी ट्रेडिंग ब्रेन्स या तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल मार्केटचे पार्ट पाहणार आहोत आणि फायनान्शियल मार्केटमध्ये ट्रेड होणाऱ्या सिक्युरिटीबद्दल चर्चा करूया. फायनान्शियल मार्केट कशाला म्हणतात, ते कसे काम करते आणि फायनान्शियल मार्केटची गरज काय आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंय. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया. पण त्याआधी जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवर व्हिजिट केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून समोर येणारे व्हिडिओज तुम्हाला टाईमवर मिळणार. फायनान्शियल मार्केट हे मॅच्युरिटी पिरियडच्या आधारावर दोन श्रेणींमध्ये विभागली गेलेली आहेत. त्यातील एक म्हणजे मनी मार्केट. मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी गुंतवणूक करतो आणि बॉरोवर्स 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी या मार्केटमध्ये आपली सिक्युरिटी इश्यू करून निधी उभारतो. म्हणजेच मनी मार्केटमध्ये जी काही सिक्युरिटी खरेदी विक्री केली जाते त्याचा मॅच्युरिटी कालावधी जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत असतो. आणि दुसरं आहे कॅपिटल मार्केट. या मार्केटमध्ये इन्व्हेस्टर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतो आणि बॉरोवर्स यामध्ये सिक्युरिटीज देऊन पैसे उभे करतो. आता आपण मनी मार्केटची इन्स्ट्रुमेंट बघूया. मनी मार्केटमध्ये पुष्कळ इन्स्ट्रुमेंट येतात. त्यापैकी 4 मुख्य इन्स्ट्रुमेंट बद्दल बोलूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्याची चर्चा करणार आहोत त्यापैकी पहिले आहे ट्रेझरी बिल. याला टी बिल देखील म्हणतात. दुसरे आहे कमर्शियल पेपर. तिसरे आहे कॉल मनी आणि चौथे आहे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. याला सीडी पण म्हणतात. तर आता पुढील स्लाइडमध्ये आपण ट्रेझरी बिलाबद्दल पाहूया. ट्रेझरी बिल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारला इश्यू करते. ट्रेझरी बिल नेमकं काय होतं याला आपण समजूया. ट्रेझरी बिल हे एक प्रॉमिसरी नोट असते ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्व्हेस्टरना प्रॉमिस करतात. जेव्हा की या बिलाचा मॅच्युरिटी पिरियड येणार तेव्हा याची जी फेस व्हॅल्यू ठेवली होती ती इन्व्हेस्टरला बघून रिटर्न केली जाणार. ट्रेझरी बिल फक्त सेंटर ऑफ गव्हर्नमेंट इश्यू करू शकतात. आधी हे स्टेट सुद्धा इश्यू करायचे, परंतु आता स्टेट गव्हर्नमेंट जवळ बिल इश्यू करण्याची परमिशन नाही आहे. हे ट्रेझरी बिल फिजिकल स्वरूपात येत नाही, हे डिमॅटलायझेशन फॉर्ममध्ये येते. याचा अर्थ जो कोणी गुंतवणूकदार ट्रेझरी बिल खरेदी करू इच्छितात हे बिल त्याच्या डीमॅट खात्यावर डीमॅट स्वरूपात पाठवले जातील. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूकदाराला ते खरेदी करायचे असेल तर त्याचे डीमॅट खाते असणे अनिवार्य आहे. या टी बिलाची खरेदीदार कोणीही व्यक्ती असू शकतो. बँक, संस्था, ट्रस्ट, फर्म असे असू शकतात. मॅच्युरिटी कालावधीच्या आधारावर टी बिलाचे 3 प्रकार आहेत. 91 दिवसांचे टी बिल, 182 दिवसांची टी बिल, 364 दिवसांची टी बिल. जेव्हा ते पूर्णपणे जारी केले जाते तेव्हा त्याचा मॅच्युरिटी कालावधी 91 दिवसांचा होतो. म्हणजेच भारत सरकारला 91 दिवसानंतर गुंतवणूकदाराचे पैसे परत करून बिल परत केले जाते. त्याचप्रमाणे 182 दिवसांची टी बिल आणि 364 दिवसांची टी बिल असतात. यामध्ये कमीत कमी 25,000 रुपये गुंतवले जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त पैसे इन्व्हेस्ट करायची मर्यादा नाही. परंतु जर तुम्हाला 25,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 25,000च्या मल्टिप्लायने गुंतवावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 25,000पेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला थेट 50,000 आणि 75,000 करावी लागेल. आणि हे बिल जवळजवळ रिस्क फ्री मानले जाते कारण भारत सरकारने हे बिल इश्यू करते. टी बिलाची रिटर्न पर्सेंटेज फिक्स नसतात. याचा अर्थ असा की याला कोणतेही कुपन नाही आणि कोणत्याही रिटर्न पर्सेंटेज फिक्स केलेली नाही. त्यामुळे याला झिरो कुपन बॉन्ड देखील म्हणतात कारण याचा रिटर्न फिक्स नाही राहत आणि डिस्काउंट प्राइसवर इश्यू केले जाते. डिस्काउंट प्राइस कशी फिक्स केली जाते ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला 1 वर्षासाठी
पैशाची गरज पडते तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जवळ मनी मार्केटमध्ये टी बिल इश्यू करून फंड उचलण्याचे ऑप्शन राहते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टी बिलाद्वारे फंड घेण्याचे निर्णय घेतात. RBI मनी मार्केटमध्ये टी बिल जारी करण्यास सांगते. RBI गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बाजूने मनी मार्केटमध्ये टी बिल इश्यू करते आणि या बिलाची फेस व्हॅल्यू ठेवली जाते जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठरवते. इथे आपण या केसमध्ये आपण 100 रुपीज गृहीत धरूया जी फेस व्हॅल्यू आहे. म्हणजे जेव्हा या बिलाचा मॅच्युरिटी पिरियड येईल तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या द्वारे गुंतवणूकदाराला 100 रुपये प्रति टी बिल दिले जातील. ज्या इन्व्हेस्टरला टी बिलला बाय करू इच्छितात ते त्यांना हवी त्या प्राइसमध्ये आणि क्वांटिटीने बोली लावणार. मग एका मेकॅनिझमच्या अंतर्गत किती किंमत आली आणि किती क्वांटिटी आली या सर्व गोष्टींचा विचार करून फायनल प्राइस निश्चित केली जाते. या केसमध्ये आपण 96 रुपये गृहीत धरूया. ज्या इन्व्हेस्टरांनी 96 रुपयेपेक्षा कमी बोली लावली त्यांना टी बिल मिळणार नाही आणि त्यांचे पैसे परत केले जातील. आणि ज्यांनी 96 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त बोली लावली त्यांना टी बिल मिळेल. ज्यांनी 96 रुपयाच्या वर किंमत लावली होती त्यांच्याकडून 96 रुपये घेतले जातील आणि उर्वरित पैसे परत केले जातील. नंतर जेव्हा या टी बिलाचा मॅच्युरिटी कालावधी येतो तेव्हा भारत सरकार प्रत्येक टी बिलासाठी गुंतवणूकदाराला 100 रुपये देते आणि टी बिल परत करते. ही प्रत्येक कालावधीसाठी टी बिलाची खरेदी किंमत ही ठरवली जाते. जेव्हा बाजारात टी बिलाची मागणी कमी असते तेव्हा गुंतवणूकदाराला जास्त रिटर्न मिळतो, कारण मग गुंतवणूकदार बाजारात कमी किमतीची बोली लावतो आणि त्याची अंतिम किंमतही खाली येते. मित्रांनो, पुढील सिक्युरिटी पाहण्याआधी एक अनाउन्समेंट आहे. आमची फ्री टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक, फ्युचर आणि फॉरेक्सचे रिकमेंडेशन शेअर केले जातात. तर तुम्ही व्हिडिओला 2 मिनिटं पॉज करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकने टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर आता आपण पुढील सिक्युरिटी पाहणार आहोत. कमर्शियल पेपर. कमर्शियल पेपर एक प्रॉमिसरी नोट आहे. याला मोठमोठ्या हाय नेटवर्क कंपन्या आणि प्रायमरी डीलर्समध्ये इश्यू केले जातात. जेव्हा जेव्हा त्यांना फंडची गरज असते त्यावेळी या कंपनी आणि डीलर्स मनी मार्केटमधून कमर्शियल पेपरद्वारे निधी उभारू शकतात. प्रायमरी डीलर कोण आहे? चला डिस्कस करूया. प्रायमरी डीलर RBI कडे रजिस्टर असतो आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी RBI द्वारे इश्यू केली जाते ते थेट RBI कडून विकत घेऊ शकतो आणि सेल करू शकतो. दुसरा कोणीही डायरेक्ट RBI कडून बाय करू शकत नाही. कोणतीही व्यक्ती कमर्शियल पेपर खरेदी करू शकते, जसे की बँक, कॉर्पोरेट संस्था, NRI, FII आणि कमर्शियल पेपर जी इन्व्हेस्टमेंट आहे ती असुरक्षित आहे. यामध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतो इश्युअरच्या नेटवर्कद्वारे. यामध्ये गुंतवणूक करतो. रेप्युटेशन, मार्केट साईज आणि क्रेडिट रेटिंग लक्षात घेऊन कंपनी गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचे लोन देत नाही. फक्त कमर्शियल पेपर दिला जातो आणि यामध्ये इश्युअर प्रॉमिस करतात मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतर परतावा घेण्याचे. आणि कमर्शियल पेपरचा मॅच्युरिटी कालावधी 7 दिवस ते 1 वर्ष असू शकतो. वेगवेगळ्या इश्युअर त्यांच्या आवडीनुसार मॅच्युरिटी कालावधी चूज करून इश्यू करू शकतात आणि यामध्ये गुंतवणूकदाराची रक्कम किमान 5 लाख आहे आणि जर गुंतवणूकदाराला अधिक गुंतवणूक करायची असेल तर तो 5 लाखांच्या मल्टिप्लाय करू शकतो आणि त्याचे इंटरेस्ट निश्चित नाही राहत, कारण कमर्शियल पेपर ह्या 0 कुपन बॉन्ड आहे. हे देखील डिस्काउंटवर इश्यू केले जाते फेस व्हॅल्यू वरून आणि जेव्हा मॅच्युरिटीची वेळ येते तेव्हा फेस व्हॅल्यू वरून परत केले जाते आणि त्याची डिस्काउंट प्राइस देखील टी बिलाप्रमाणे आणि कमर्शियल पेपर प्रमाणे बोली लावून ठरवली जाते. कोणताही गुंतवणूकदार मॅच्युरिटी पिरियड पूर्वी दुसऱ्या गुंतवणूकदाराला विकू शकतो. तर गुंतवणूकदाराला ते विकायचे असेल आणि त्याला बायर सापडले तर तो असं करू शकतो.
नेक्स्ट आहे आपली मनी मार्केटचा इन्स्ट्रुमेंट कॉल मनी. कॉल मनी कोणती पण कमर्शियल बँक दुसऱ्या बँकेकडून तातडीच्या परिस्थितीत घेतले जाते. हे फक्त एकाच दिवसाच्या मॅच्युरिटी पिरियडसाठी घेतले जाते. बँक डेली बेसिसच्या आधारावर RBI कडे CRI जमा करते आणि कमतरता असल्यास बँक कॉल मनीद्वारे एका दिवसासाठी फंड उभारते. त्याचा इंटरेस्ट रेट इतर इन्स्ट्रुमेंटपेक्षा जास्त आहे. एका दिवशी घेतलेल्या फंडला कॉल मनी म्हणतात आणि 2 दिवस ते 14 दिवसांसाठी घेतलेल्या फंडला नोटीस मनी म्हणतात आणि 15 दिवसापेक्षा जास्त काळ घेतलेल्या फंडला टर्म मनी म्हणतात. आणि आता आपली 4 नंबरची सिक्युरिटी आहे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणजेच CD. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट मध्ये मनी इश्यू करू शकते. एक कमर्शियल बँक यामध्ये RRB रिजनल रूरल बँक आणि लोकल एरिया बँक वगळता फक्त एक शेड्यूल कमर्शियल बँक मनी मार्केटमध्ये ठेवींची सिटी प्रमाणपत्र जारी करू शकते आणि दुसरी ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे जी RBI ने परमिट केली आहे. यामध्ये कोणती इंडिव्हिज्युअल कंपनी, कोऑपरेट फंड म्हणजेच म्युच्युअल फंड यासारखे कोणत्याही प्रकारचा फंड NRI यामध्ये किमान 1 लाख आणि 1 लाखाच्या मल्टिप्लाय इन्व्हेस्ट करता येते. CDचा इंटरनेट रेट 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे डिस्काउंट म्हणजेच डिस व्हॅल्यू ठेवले जाईल आणि सवलत किंमत त्यात बोली लावून ठरवली जातील. दुसरा प्रकार आहे कुपन रेट म्हणजेच इश्यूवर गुंतवणूकदाराकडून संपूर्ण फेस व्हॅल्यू घेईल आणि रिटर्न पर्सेंटेजचा रेट आधीच निश्चित करेल. मॅच्युरिटी झाल्यावर मॅच्युरिटीवर अवलंबून कालावधी कोण इश्यू करत आहे ते इन्व्हेस्टरला सिक्युरिटी देऊन फेस व्हॅल्यू परत केली जाईल हे त्यावर अवलंबून असेल. जसे की बँकांसाठी ते 7 दिवस ते 364 दिवसांपर्यंत असू शकते आणि फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटसाठी ते 365 दिवस असू शकते. परंतु मॅच्युरिटी पिरियड 3 वर्षांच्या कमी वेळेसाठी ठेवला जातो. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट मॅच्युरिटीच्या आधी कोणत्याही ऑनलाईन इन्व्हेस्टरला सेल केली जाऊ शकते. परंतु जर एखाद्या NRI ने ते खरेदी केले तर तो इतर कोणत्याही दुसऱ्या इन्व्हेस्टरला ते विकू शकत नाही. फक्त मॅच्युरिटी कालावधी आल्यानंतरच परत करता येईल. आता आपण मनी मार्केटच्या टॉपिकला इथे संपूया. नेक्स्ट आहे आपले कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केट देखील 2 प्रकारात विभागले गेलेले आहेत. एक प्रायमरी मार्केट आणि दुसरे आहे सेकंडरी मार्केट. पुढील व्हिडिओजमध्ये आपण या कॅपिटल मार्केट विषयी संपूर्ण माहिती पाहूया. कशाला प्रायमरी मार्केट म्हणतात, कशाला सेकंडरी मार्केट म्हणतात आणि ते कसे कार्य करते, कोण त्यात गुंतवणूक करू शकते आणि या मार्केटची सिक्युरिटी जारी करून फंड कोण उभारू शकते हे आपण डिटेल्समध्ये बघूया. मला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन टाइमवर मिळू शकेल. धन्यवाद.